तुमचं मोहळं वर्चस्व आहे, म्हणजे 2009 तुम्ही आमदार झाला, हा मतदारसंघानंतर राखीव झाला. पण जो आमदार होतो त्याच्याशी तुमचं काही पटत नाही. म्हणजे लक्ष्मण ढोबळे होते, त्यांना नंतर तुम्ही नाकारलं. नंतर रमेश पाटील झाले, त्यांचं काहीतरी प्रकरण झालं. तुमचं का जमत नाही आमदाराशी? नाही, माझं जमण्याचा काहीच प्रश्न नव्हता. माझ्याबद्दल त्यांचा काहीच तक्रार नव्हती. परंतु ज्या मतदाराने त्यांना निवडून दिलंय, ज्या कार्यकर्त्यांनी रात्रीचा दिवस करून त्यांना निवडून आणण्याचे परिश्रम घेतले, त्यांना सन्मानाची वागणूक मिळली पाहिजे आहे. त्यांचे प्रश्न सुटले पाहिजे आहेत. त्यांच्या इच्छेप्रमाणे काम झालं पाहिजे. हे होत नसलं की ते लोक माझ्याकडे तक्रार करणार आणि मी तालुक्याचा प्रमुख पार्टीचा म्हणून करता मला मग तो निर्णय घ्यावा लागायचा. व्यक्तिशः माझं त्यांचं कोणाचंच काय मतभेद नव्हते. माझं ते काय मोडत बी नव्हते आणि काय विषयच नव्हते. परंतु कार्यकर्त्याला वागणूक काही दिली पाहिजे हे त्याचं ते कधी कदाचित होत नसेल म्हणून ते तक्रार करत होते माझ्याकडे. का तुमचं ऐकत नव्हते? नाही, माझा विषयच नव्हता माझा ऐकायचा. माझं ते सगळेच ऐकत होते, कारण मी प्रमुख होतो ना. माझं कसं ऐकत नाहीत ते? माझं एकटाच ऐकून चालत नव्हतं ना. मी सांगायचो की तुम्ही त्यांना सांभाळा, मदार त्यांच्यावर आपली, आपण नाही. ते नसेल तर आपण नाही आहे. कार्यकर्ता मतदार नसेल तर आपण शून्य आहे. ओके. त्यामुळे बेस आहे तो बेस सांभाळा आपण. मग यशवंत मानेशी तुमचं एवढं कसं काय जमलं? अगदी ते तुमच्या दोनदा तुम्ही त्यांना निवडून आणलं, यशवंत तुमच्यासोबत ते भाजप बरोबर पण आले. यशवंत मानेचं माझं जमलं म्हणजे त्यानं एकतरी सगळ्या कार्यकर्त्यांचा सन्मान राखला. नंबर 2, तिथं मतभेद जातीवाद केला नाही. तो प्रचंड निधी या तालुक्याला आणला आणि हे आणत असताना त्यानं आमदार म्हणून करता कधी आमदारकी कुणाला दाखवले नाही. विरोधकाशी संबंध चांगले, आमच्या लोकांशी संबंध चांगले, विरोधकाशी तेवढ्या मर्यादेपर्यंत, आमच्या लोकांचे तेवढ्या मर्यादेपर्यंत, अशा प्रकारे सुसंस्कृत अशा प्रकारचं राजकारणाचं वातावरण यशवंत मानेने निर्माण केलं. आणि म्हणून करता जो चांगलं काम करेल त्याच्या पाठीमागं राहणं हा आपला गुणधर्मच आहे. पण 2019 सुरेखा पुणेकरांना संधी द्यावी अशी पण तुम्हाला विचारणा झाली होती, खरं आहे? नाही, 2000 नाही, ते 9ला. 9लाच? अच्छा, 2000 पहिल्यांदाच? पहिल्यांदा सुरेखा पुणेकर एक कलाकार आहे. बरं, चांगली आहे, मागासवर्गीयातली आहे. म्हणून करता काय आमच्या पार्टीतल्या लोकांनी माझ्याकडे आग्रह धरला किंवा तिला आपल्याला असे कलाकार वगैरे करायचे असतील तिला द्यावे चांगल्या भावनेनं. त्याही लोकांनी चांगल्याच भावनेनं की बाबा आहे कलाकार तर तिला द्यावं तिकीट म्हणून करता ते आल्या माझ्याकडे. आणि माझ्या मतदारसंघात लोक काय कोणी उभा केलं पवार साहेबांच्या विचाराचा म्हणून काय तालुक्यातली आमची संघटना म्हणून निवडून द्यायची. त्यामुळे आम्ही तयार झालतो. पण नंतर वरच्या बाजूला काही थोड्या चेंजेस करायचं ठरलं. त्याप्रमाणे मग ढोबळेकरांचं नाव पुढं आलं आणि मग मला हस्ते परहस्ते ढोबळेंचं व्हावं अशा प्रकारचे काही निरोप आले. बरं. त्याप्रमाणे मग आम्ही ज्याने आम्हाला आग्रह धरला होता त्यांना सांगितले आपल्याला ढोबळ्या करावं लागतंय. बरं. म्हणून मग ते त्यांचा थोडा मागे पडला. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.